इंटरनेटवर पाहून किंवा कोणाकडनं तरी ऐकून लोक आपल्या कामजीवनामध्ये काही गोष्टी ट्राय करतात किंवा बदल करतात. तर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो? मी एका पेशंटचं उदाहरण देते यासाठी. एक दिवस साधारण 50च्या आसपास वय असणारी एक लेडी माझ्याकडे आली आणि खूप डिप्रेस होती. म्हटलं, काय झालं ताई? तर ती म्हणे की काय झालंय ना, हल्ली ना आमचा संबंधच येत नाही अजिबात. तर म्हटलं, पण तुमच्या मिस्टरांना तर प्रॉब्लेम आहे? हो म्हणे, आहे माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम. काय काय प्रॉब्लेम आहेत? तर त्यांची बायपास झालेली आहे, त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, शुगर पण आहे. पण म्हटलं, मग हे तुम्हाला माहिती आहे तरी का बरं एवढ्या डिस्टर्ब झाल्या? नाही म्हणे, काय झालं, आम्ही ना काही समवयातले जोडपे आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि रात्री सगळे उशिरापर्यंत गप्पा टप्पा झाल्या. मग आपापल्या रूममध्ये गेल्यावर सकाळी त्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा भेटल्या तेव्हा प्रत्येकीने असं सांगितलं, हां आमचा रात्री 3 वेळा संबंध झाला. तर रिलॅक्स होतो ना, 4 वेळा झाला. तर म्हणे, अरे आमचा तर एकदाही होत नाहीये, मग खूप मोठा प्रॉब्लेम आहे. असं त्यांच्या डोक्यात असं पक्क घेऊन त्या म्हणे, गेले 8 दिवस मला ना झोपसुद्धा लागत नाहीये की काय हे आपल्या आयुष्यामध्ये. मग मी त्यांना पुन्हा त्यांच्याच गोष्टी रिवाईज करून सांगितल्या की एकतर तुमच्या मिस्टरांना हा प्रॉब्लेम आहे आणि 50 नंतर हे जे काही सांगतायत हे ओव्हर एक्झॅगरेशन आहे, असं काहीही होऊ शकत नाही. हे मैत्रिणी तुमच्या शुद्ध खोटे बोलतायत. तर ही अशा पद्धतीची बोलण्याची लोकांमध्ये एक पद्धत असते. आपलं जे काही लैंगिक लाईफ आहे आपण असं म्हणू, किंवा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ही डॉक्टरांशी आपण टॅली करावी, ना की लोकांशी.